महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। महिलांसाठी सवलतींसह पायाभूत सुविधा आणि वाहतूक तसेच गृहनिर्माण आणि विकासावर सुद्धा महायुतीने भर दिलाय। मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि रामदास आठवले यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। आता संपूर्ण आपल्या सबअर्बन रेल्वेमध्ये मेट्रो सारखे बंद दरवाजाचे डबे, ज्याच्यात स्लाइडिंग डोर बंद दरवाजे होतील आणि पूर्णपणे एसी अशा प्रकारचे डबे आपण तयार करणार आहोत। आणि हे करताना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मी विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य केली की सेकंड क्लासच्या तिकिटामध्ये 1 रुपयाचा देखील वाढ न करता आम्ही मुंबईकरांना त्या लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास हा पुढच्या काळात देणार आहोत। टप्प्याटप्प्यानं हे होईल, पण ऑर्डर तर आम्ही सगळ्या ट्रेन्स रेक चेंज करण्याच्या देऊ। टप्प्याटप्प्याने त्याची डिलिव्हरी सुरू होईल आणि त्या पद्धतीनं आपण ते काम करणार आहोत। आपल्या बेस्टमध्ये आपल्या बसेस ज्या आहेत, या बसेस करता आज मुंबईच्या लोकसंख्येची तुलना केली तर आपल्याकडे 5000 बसेस आहेत, पण मुंबईकरता, मुंबईसारख्या शहराकरता किमान 10,000 ते 12,000 बसेसची आवश्यकता आहे। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात EV बसेसचे आपण निर्णय घेतला, त्याचे ऑर्डर्स दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये फ्लीट मोठी आपण करणार आहोत। आणि ही फ्लीट मोठी करून त्यातनं ज्याला आपण लास्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणतो, ती लास्ट माइल कनेक्टिव्हिटी ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईकरांना त्यांचं जीवन सुकर करण्याचा प्रयत्न आहे। मुंबई महागडी मुक्त करण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय 100 वर्ष लोक राहतात, परंतु ते घरामध्ये घर दुरुस्तही करू शकत नाही, रिडेव्हलपमेंटही करू शकत नाही, ते विकू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्यांना कर्जही मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दूर करण्यासाठी आम्ही तोही निर्णय घेतला। जे ओसी मिळत नव्हती त्यांना दुप्पट पाणीपट्टी भरावी लागत होती, दुप्पट मालमत्ता भरावा लागत होता, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही तो निर्णय घेतला।